मित्रांनो, कोर्टामध्ये तुमच्याविषयी विरुद्धामध्ये केस चालू आहे का? तुम्ही त्या केसमध्ये हजर आहात का किंवा हजर नसाल किंवा तुमच्या उपस्थितीचा केसवरती काय परिणाम होतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा.com। खरं तर मित्रांनो, कायद्यामध्ये पक्षकारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण कोर्टामध्ये केस दाखल करतो त्या केसमध्ये जसं पक्षकाराला महत्त्व आहे, जसं वकिलांना महत्त्व आहे, जसं जज लोकांना महत्त्व आहे, तसंच पक्षकार हे याचा केंद्रबिंदू असतात। कारण त्यांच्या माध्यमातूनच दावे दाखल केले जातात। त्यांच्या उपस्थितीचा दाव्यावरती काय परिणाम होतो याची माहिती आपण समजून घेऊया। समन्समध्ये दिलेल्या तारखेला फिर्यादी प्रतिवादी न्यायालयात स्वतः किंवा त्यांच्या वकिलामार्फत हजर राहणं गरजेचं असतं। हजर राहिल्यास खटल्याची सुनावणी पुढे चालते किंवा जर नाही राहिलं तर ती खटल्याची सुनावणी त्या ठिकाणी तहकूब सुद्धा केली जाते। समन्स बजावले गेले नाही तर काय त्या ठिकाणी होतं? फिर्यादीने समन्स पाठवण्यासाठी आवश्यक कोर्ट प्रोसेस फी त्या ठिकाणी भरली पाहिजे, तरच त्या ठिकाणी समन्स इश्यू केले जातात। आवश्यक कागदपत्रे दिली नाहीत जर न्यायालयात दावा डिसमिस बाद त्या ठिकाणी करू शकतं, हे सुद्धा समजून घ्या। दोन्ही पक्ष जर गैरहजर राहिले तर सुनावणीच्या दिवशी फिर्यादी प्रतिवादी दोघेही गैरहजर असतील तर न्यायालयाला दावा खर्चासह विना खर्च त्या ठिकाणी बाद करण्याची अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहे। रूल 2 मध्ये रूल 3 मध्ये अंतर्गत बाद झालेला दावा नवीन दावा सुरू करू शकतो का? तर कायद्याने परवानगी असल्यास तुम्ही पुन्हा सुरू करू शकता किंवा दावा पुन्हा सुरू करण्यासाठी रिस्टोरेशनचा अर्ज त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। प्रतिवादी गैरहजर असेल तर प्रतिवादीला समन्स योग्यरित्या मिळाला आहे का? तर तो न्यायालयात हजर राहत नसेल तर न्यायालय फिर्यादीच्या पुराव्यावरती एक्स पार्टी म्हणजे एकतर्फी सुनावणी सुद्धा त्या ठिकाणी देत। उदाहरणार्थ, ए ने बी विरुद्ध दावा दाखल केला, बी कोर्टाची नोटीस मिळाली, त्याने नोटीस घेतली नाही किंवा त्या ठिकाणी घेतली आणि तो हजर राहिला नाही, तर कोर्ट एचा दावा त्या ठिकाणी पुरावा म्हणून घेतं आणि बीच्या विरुद्ध एकतर्फी जो काही निर्णय असेल तो पारित करतं। एक्स पार्टी आदेशानंतर प्रतिवादीची हजेरी जर झाली तर प्रतिवादी नंतर हजर झाला, त्याने गैरहजेरीचे योग्य कारण दाखवले का हे कोर्ट पाहतं। न्यायालयाला ते कारण जर समाधानकारक वाटलं तर त्या ठिकाणी ते प्रतिवादीला खटल्यात सहभागी करून घेतं किंवा त्या ठिकाणी आपली प्रक्रिया पुढे चालू ठेवतं। फिर्यादी जर गैरहजर असेल तर हजर नसेल तर त्या ठिकाणी डिसमिस दावा होऊन जातो। दावा पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऑर्डर 9 मध्ये त्या ठिकाणी पुनर्स्थापनेसाठी अर्ज करण्याची तरतूद आहे। गैरहजेरीचे पुरेसे कारण दिले आणि ते जर न्यायालयाला योग्य वाटलं तर त्या ठिकाणी ही पुनर्स्थापना केली जाते। उदाहरणार्थ, अचानक आजारपण, अपघात असेल, चुकीची तारीख त्या ठिकाणी समजली असेल किंवा अनिवार्य परिस्थिती असेल तर त्या ठिकाणी न्यायालय आपलं मत समजून घेतं आणि त्या ठिकाणी रिस्टोरेशन दावा करून घेतं। एक्स पार्टी डिक्री रद्द करण्यासाठी जर प्रतिवादी विरुद्ध एकतर्फी एक्स पार्टी डिक्री झाली असेल तर रूल 9 मध्ये 13 अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येतो। प्रतिवादीने सिद्ध करायचे की त्याला समन्स योग्य प्रकारे मिळाले नव्हते किंवा योग्य कारणामुळे तो न्यायालयात हजर राहू शकला नाही। न्यायालय समाधान पावल्यास एक्स पार्टी आदेश रद्द देखील करतं, खटला पुन्हा चालू करतं आणि पुनर्स्थापना असेल, अर्ज रिस्टोरेशनचा असेल, 13 अंतर्गत साधारण कागदपत्रे काय लागतात, गैरहजेरीची कारणं काय आहेत, हे संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी तपासल्या जातात। एक्स पार्टी विरुद्ध उपाय काय आहेत तर ऑर्डर 13 हा त्यामध्ये उपाय आहे। सेक्शन 96(2) CPC अंतर्गत त्या ठिकाणी अपील करता येतं आणि खरं तर या गोष्टी आपण समजून घेतल्या। थोडक्यात फरक सांगायचं झालं तर फिर्यादी गैरहजर असेल तर दावा बाद होतो रूल 9 प्रमाणे, प्रतिवादी गैरहजर असेल तर एक्स पार्टी ऑर्डर होते रूल 13 प्रमाणे आणि दोन्ही पक्ष जर गैरहजर असतील तर रूल 3 ऑर्डर 9 रूल 3 प्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाते। मित्रांनो, दाव्यामध्ये तुमचा ॲपिअरन्स, तुमची गैरहजेरी, तुम्हाला त्यामध्ये काय फायदे होतात, काय तोटे होतात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतली। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कायदा.com चॅनलशी जोडले राहा आणि चॅनलमध्ये कमेंट करून आपण त्या ठिकाणी आपले अभिप्राय नोंदवत राहा। धन्यवाद।